नमस्कार मंडळी. आज होती गुरुपौर्णिमा, तर सकाळी देवासाठी काहीतरी गोड करायचं म्हणून मी बदामी शिरा करायचं ठरवलं. तर इथे बघा, मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे. तर एक वाटी मोठी वाटी होती ती घेतलेली आहे, परंतु हा कमी वाटेल म्हणून मी आणखी थोडासा रवा घेतलेला आहे. हे बघा दाखवते इथे मी थोडंसं आणखी ॲड केलं आहे, म्हणजे मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे. तर सव्वा वाटीसाठी किती आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी जिन्नस लागतील ते मी दाखवते. तर रवा आधी चांगला भाजून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीला तूप घालायचं नाही. तर असा रवा जरा कणीदार होईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मंद गॅसवर हा रवा असा भाजून घ्यायचा आहे. हे बघा इथे मस्त असा कणीदार रवा होतो. आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत. मी साजूक तूप घेतलेला आहे गाईचा. तुम्ही कोणताही तूप वापरू शकता. तर 2 चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे आणि आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, नाहीतर रवा लगेच करपू शकतो. तर छान असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं तूप लागेल तेवढं घ्यायचं आहे. मी थोडं थोडं करून तूप ह्याच्यामध्ये घालणार आहे. आता थोडंसं ह्याच्यामध्ये तूप घालते, अर्धा चमचा. आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता मी बदामी शिरा करते म्हणून मी ह्याच्यामध्ये खूप सारे बदाम घेतलेले आहेत आणि मनुके. तर हे 2च मी ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये घालणार आहे. तुम्ही काजू, चारोळी आणखी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर हे मी मध्ये असं तुपामध्ये थोडं फ्राय करून घेते, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून. तर हे सुद्धा चांगले परतून घ्यायचे आणि मग रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. थोडंसं परतलं तरीसुद्धा त्याचा कच्चेपणा निघून जातो. आता इथे परत चांगला रवा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आपल्याला जर का शिरा करायचा असेल ना, तर आपल्याला थोडे पेशन्स ठेवावे लागतात. मग सतत हा रवा जो आहे तुपामध्ये ढवळत राहायला लागतो, नाहीतर आपला कणीदार असा मऊसूत शिरा बनत नाही. तर इथे मी सतत 5 मिनिटं हा तुपामध्ये असं चांगला भाजून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता स्वादानुसार मी 4 वेलची आहेत त्या ठेचून घातलेल्या आहेत, म्हणजे त्याचा वास खूप छान येईल. आणि इथे साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 वाटी पूर्ण मी साखर घेतलेली आहे. तुम्हाला किती गोड करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही साखर घ्यायची आहे. आता साखरसुद्धा मी अशी ढवळून घेते, मिक्स करून घेते. आता यामध्ये मी आधी दूध नाही घातलं, पहिल्यांदा साखर घातली. कारण काय होते, की नंतर दुधामध्ये साखर जर का विरघळली ना, तर जास्त ते पातळ होतं. म्हणून मी आधी साखर घातलेली आहे. त्यानंतर लागेल तसं याच्यामध्ये दूध घालायचं आहे. तर इथे बघा मला 1 कप दूध लागलेलं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत, म्हणून असं सतत ढवळत राहायचं आहे. इथे मी केशरचं दूध बनवलेलं आहे. थोडेसे 4-5 केशरचे तुकडे घेतले आणि ते दुधामध्ये भिजवून ठेवलेले होते. म्हणजे त्याचा सुगंध जो आहे तो असा घरभर पसरतो. एवढा छान वास सुटला होता. आता हे आपण 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे छान आपला शिरा तयार होईल. 2 ते 3 मिनिटांनी एक वाफ काढायची, म्हणजे आपला शिरा जो आहे तो मस्त असा नरम होतो. आता इथे बघा छान असा शिरा शिजलेला आहे. तुम्हाला किती नरम पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही दूध घालायचं आहे. मी जेवढा रवा घेतला होता ना, त्या क्वांटिटीप्रमाणे एवढं दूध पुरेसं आहे. आता फक्त थोडी-थोडी वाफ देऊन छान असा रवा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. खाली लागला नाही पाहिजे, म्हणून 2-2 मिनिटांनी झाकण काढून असं शिरा जो आहे तो परतायचा आहे. म्हणजे मस्त आपला शिरा जो आहे तो अगदी मऊसूत होतो. वरून तुम्ही याच्यावर तूपसुद्धा घालू शकतो, म्हणजे एकदम छान असं
नरम होतो. तर इथे बघा आता माझा शिरा तयार झालेला आहे. दिसतो की नाही छान नरम आणि एकदम स्वादिष्ट झाला होता. बदामी शिराचा स्वाद जो आहे, जेवढे बदाम घालाल ना तेवढा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो. तर असा झाला माझा छान असा गुरुपौर्णिमेचा प्रसाद. आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.